विचारक ज्येष्ठ कवी असे हे अण्णाभाऊ साठे यांना मी विनम्र अभिवादन करायला इथे आलेलो आहे। सगळीकडे मागणी होत आहे भारतरत्न त्यांना द्यायला पाहिजे, तुमचे काय म्हणणं? नाही द्यायलाच पाहिजे ना, आपण त्याच्यासाठी प्रयत्न पण केलेत आणि आपण सांगितलेलं पण आहे, बरोबर करायला तर पाहिजेच। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती आहे आणि ही जयंती महाराष्ट्रामध्ये पुऱ्या थाटामाटात साजरी होत आहे। आज हा चेंबूर इथे अण्णाभाऊंची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे, कारण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे 1.5 दिवस शाळेत जाऊन त्यांनी कादंबऱ्या, नाट्यकथा, चित्रपट अशा अनेक कहाण्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि ते म्हणजे ही धरती शेषनागाच्या हातावर डोक्यावर नसून ही कष्टकरी कामगार आणि रोजगारांच्या हातावर ही भूमी आहे हे असे सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत। आणि परदेशामध्ये रशियाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जे पोवाडा करून छत्रपती शिवाजी महाराज या अख्ख्या देशामध्ये ज्यांनी कळवलं ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। त्यांना आज इथे नतमस्तक होण्यासाठी सर्व समाज बांधव, इतर समाज बांधव आज झालेले आहेत आणि त्यांना या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि जातात एक सांगू इच्छितो की आम्ही हे दिल्लीचे जे सरकार आहे, केंद्राचे जे सरकार आहे आणि महाराष्ट्राचे जे सरकार आहे त्यांना सांगू इच्छितो की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देणावे हीच आमची मातंग समाजाच्या वतीने ही प्रार्थना आहे, तसेच आम आदमी पार्टीच्या वतीने ही प्रार्थना आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आज अण्णाभाऊ साठे जयंती आहे। जय लहूजी। आज अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा व आमची एक सरकारला मागणी आहे की भारतरत्न लवकरात लवकर अण्णाभाऊ साठे यांना द्यावी हीच आमची नम्र विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहजिकच मिळालंच पाहिजे भारतरत्न त्यांना, कारण त्यांचं कार्य असं कुठल्या क्षेत्रात नाही आहे असं नाही आहे। कामगार क्षेत्र असो, साहित्य असो, संयुक्त महाराष्ट्र असो, इतर सर्व चळवळी असो, दलितांची चळवळ असो, त्या प्रत्येक चळवळीमध्ये अण्णाभाऊंचा सहभाग होता आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची अशी मागणी आहे की त्यांना भारतरत्न हा मिळालाच पाहिजे। त्यामुळे भारतरत्न त्यांना जर केंद्र शासनात दिल्यास महाराष्ट्र त्यांचा ऋणी राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्रातील जनतेला व भारतातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा। अण्णाभाऊंचं तसं कार्य बघितलं तर खूप मोठं कार्य आहे, खास करून संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचं कार्य खूप मोठ्या प्रमाणावर होतं, कामगार चळवळीमध्ये होतं, साहित्य क्षेत्रात होतं आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर होता आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलेला आहे आणि एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे। अण्णाभाऊंचं ज्या वेळेस जयंती येईल त्या वेळेस महाराष्ट्र नक्कीच त्यांना आठवण करेल आणि पुन्हा एकदा अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त भारतातील तमाम जनतेस खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय सभी को जय लहू जी। अण्णाभाऊ साठे जी की जो आज के दिन सब यहाँ पे हर पक्ष के लोग यहाँ पे आके उनको अभिवादन कर रहे हैं। अण्णाभाऊ साठे का हर एक क्षेत्र में एक योगदान रहा है, चाहे वो साहित्य हो या कामगार हो। तो इनके जन्म जयंती के दिन सबको हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। जय लहू जी। अभिवादन करने विश्वास कर रहा है किसके बारे में? आज अण्णाभाऊ को लोग अभिवादन कर रहे हैं, पूरा देश विश्व अभिवादन कर रहा है। आप भी यहाँ पर आए क्या? हाँ, तो महापुरुष था, उनका तो अभिवादन होना ही चाहिए, इसमें कोई दो राह नहीं है। आम आदमी पार्टी है सभी महापुरुषों का जो कहना है उसको लेकर के आगे चल रही है। तो भारत रत्न देने की मांग की जा रही है, देना चाहिए। लोकशाही